नमस्कार मंडळी. तर आजच्या लोकेशनसाठी आपण चाललेलो आहोत महाराष्ट्राच्या शिवछत्रभूमी जुन्नर तालुक्यामध्ये. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या जुन्नर तालुक्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारतामध्ये सर्वाधिक लेणी समूह हा शिवछत्रभूमी जुन्नर तालुक्यामध्ये आहे. तर आजचं माझं लोकेशन आहे भूतलेणी केव्स. पण त्याच्या आधी मला तुम्हाला लोकेशनबद्दल थोडं सांगायचं आहे. तर लोकेशन जर तुम्ही गुगल मॅप लावून चाललेला असाल तर जिथे तुम्हाला तो मार्ग दाखवेल तिथून न जाता तुम्ही सरळ पुढे जा. त्याच मार्गाने तुम्हाला 2 पेट्रोल पंप लागतील. ते सोडून अजून 5 मिनिटांनी तुम्हाला लेफ्ट साईडला जायला एक रोड दिसेल. तिथूनच जायचं आहे तुम्हाला आणि त्याच्या पुढेच तुम्हाला एक मोठी कमान दिसेल. त्या कमानीमधून आतमध्ये तुम्हाला जायचं आहे. हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला राईट साईडला डोंगररांगा दिसायला सुरुवात होईल आणि ती डोंगररांगा आहे मानमोडी डोंगररांग. तर त्यामध्येच त्या केव्ज बसलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये 3 लेणी समूह आहेत ॲक्च्युली. तर त्यातलं माझं आजच्या लेणी समूह आहे ते म्हणजे भूतलेणी केव्स. जाता जाताच तुम्हाला लेफ्ट साईडला केव्सच्या नावाचा बोर्ड दिसेल आणि तुम्ही जर राईट साईडला पाहिलं तर असे 2 छोटेसे पिलर दिसतील. तर इथूनच आपल्या लोकेशनचा मार्ग आहे. तुम्ही जर कार आणली असेल तर ह्या पिलरच्या आसपासच तुम्ही कार कुठेतरी पार्क करा आणि जर तुम्ही बाईक आणली असेल तर अर्ध्या रोडपर्यंत 2 व्हीलर जाते. तर आम्ही कार आणली होती म्हणून आम्ही ती कार मागेच पार्क केली आणि चालत थोडेसे पुढे आलो. पुढे आल्यानंतर हार्डली 5 मिनिटाच्या अंतरानंतर आम्हाला असे 2 मार्ग डिवाइड झालेले दिसले. त्यातल्या लेफ्ट साईडने न जाता आपल्याला राईट साईडने जायचं आहे. तर मित्रांनो, मानमोडी डोंगरावर 3 लेणी समूह आहे. त्यातलं एक आहे ते भीमाशंकर लेणी, दुसरं आहे ते अंबा अंबिका केव्स आणि तिसरे आहे ते भूतलेणी, जे आजचं आपलं लोकेशन आहे. तर थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला असा बोर्ड दिसेल ज्याच्यामध्ये या 3 लेणीची नावं आहे. त्यामध्ये अंबा अंबिका केव्सचं डायरेक्शन वरती दाखवत आहे, भूतलेणी केव्सचं राईट साईडला आणि भीमाशंकर केव्सचं लेफ्ट साईडला. तर आपलं लोकेशन आहे भूतलेणी केव्स. तर चला आपण राईट साईडने आपला प्रवास चालू करूया. पुन्हा परत थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला परत 2 मार्ग डिवाइड झालेले दिसतील. त्यातला एक मार्ग हा खाली जातोय तर दुसरा मार्ग हा वरच्या साईडला जातोय. तर आपण जाणार आहोत वरच्या मार्गाने. सो थोडंसं पुढे चालत आल्यावर इथे असं पायऱ्या दिसतील आणि आपल्याला केव्सचं दर्शन होत आहे. तर बघूयात कुठल्या केव्स आहेत आपण. चला. तर खालून जर आपल्याला केव्स दिसत होत्या तर या आहेत अंबा अंबिका. अंबा अंबिका केव्सच्या राईट साईडनी एक वाट जाते. तर त्याच साईडला भूतलेणी आहे. तर चला आपला प्रवास चालू करूयात. थोडंसं पुढे चालत आल्यावर आपल्याला असं काळाकडे दिसतात जिथे 4 पाण्याचे टाके दिसतात. तर जसजसे आपण पुढे चालत जाऊ तसतसे आपल्याला कोरीव काम आणि पिण्याचे पाण्याचे टाके असे दिसत आहे. तर त्यांचा लेणी करण्याचा प्रयत्न चालू असावा. तर चला बघत जाऊयात अजून किती भेटतात. तर भयानक अशी शांतता आणि गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मधमाशांचा पोळ आहे. काम चाललंय घाबरत घाबरत. पाऊस पडण्याची पण शक्यता दिसतीये. सो आम्ही लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, हे भूतलेणी असं का म्हणत असतील? खरंच इथे भूत आहेत का? तर असे म्हणतात या प्रश्नांची उत्तरं तिथल्या शिल्पकलेत दडलेली आहेत.
तर बघूयात आणि समजून घेऊयात आपण तिथली शिल्पकला. चला. लांबून तरी या लेणीवरच्या शिल्पकला खूप सुंदर दिसत आहेत. जवळ जाऊन बघूयात अजून डिटेलमध्ये त्या कशा आहेत त्या. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत भूतलेणीच्या इथे. तुम्ही माझ्या मागे जे बघता आहात त्याला म्हणतात चैत्यगृह, आणि याच्या दोन्ही साईडला विहार आणि पाण्याची टाके तुम्हाला पाहायला मिळतील. आपण ते तर पाहणारच आहोत, पण इथले दोन महत्त्वाचे शिल्पकला प्रथम आपण बघणार आहोत. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराची जी चैत्यकमान आहे, जी पिंपळाच्या पानाच्या आकारासारखी दिसते, त्याच्यावरतीच दोन मानव शिल्पकला आहेत. त्या शिल्पकला सामान्य माणसांसारख्या नाही आहेत. पूर्वी लोक त्यांना बघूनच घाबरायचे, म्हणूनच या लेणीला भूतलेणी असे म्हणतात. जर तुम्ही राईट साईडची कलाकृती पाहिली तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला नाग दिसेल, तर त्याला नागराज असे म्हणतात. आणि जर लेफ्ट साईडचं पाहिलं तर त्याला पंख आहेत, तर त्याला गरुडराज असे संबोधतात. दोघांच्या हातामध्ये तुम्हाला चौरी दिसेल, जी पूर्वी हवा घालण्यासाठी यूज होत होती. तर ह्या दोघे त्या सेवेत आहे, अशी ही एक महत्त्वाची शिल्पकला आहे. दुसरी महत्त्वाची शिल्पकला म्हणजे चैत्यगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेले अर्धवर्तुळाकार तोरणाचे कोरीवकाम. हे तोरण 7 कमळाच्या पाकळ्यांमध्ये विभागलेले आहे. मध्यभागी असलेले पुष्पस्थळ आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक शिलालेख पाहायला भेटेल. बुद्धांची आई महामाया यांना सिद्धार्थ म्हणजेच बुद्धांच्या जन्मावेळी जे स्वप्न पडले होते, ते स्वप्नशिल्प येथे कोरलेले आहे. मध्यभागी असलेल्या पाकळीमध्ये बुद्धांची आई महामाया यांचे शिल्प कोरलेले आहे. त्याच्याच बाजूच्या 2 पाकळ्यांवर पूर्ण उमललेल्या कमळावर असलेले 2 हत्ती आहेत आणि त्यांच्या सोंडेमध्ये कलश आहे. आणि बाहेरच्या बाजूच्या पाकळ्यांवर बाजूला 2 उपासक जोडी म्हणजे स्त्री आणि पुरुष आहेत, जे महामायांना वंदन करीत आहेत. भूतलेणी ही एकमेव लेणी आहे जिथे तुम्हाला अशी शिल्पकला पाहायला भेटेल. बाकी घाबरण्यासारखे ते इथले फक्त मधमाशांचे पोळे आहे, त्याच्यापासून तेवढी तुम्ही काळजी घ्या. मंडळी, भूतलेणीची काही उरलेली विहारे, पाण्याचे टाके आणि काही शिल्पकला याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही फिरत राहा.